मुलांच्या टिफिनसाठी अगदी 3 महिने टिकणारी पौष्टिक अशी रेसिपी, करायला सोपी, चवीला भारी आणि मुलांना नक्की आवडेल अशी. त्यासाठी फक्त एक बीट आणि एक सफरचंद लागणार आहे. सारख्याच आकाराचं घ्यायचंय, स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून लगेचच कुकरमध्ये घालायचे आहेत. तर मुलं बीट खायला नको नको करतात, पण या रेसिपीमध्ये नक्कीच आवडीने खातील. आजकाल सगळ्याच गोष्टींना अशा भेसळयुक्त बनायला लागल्यात ना, त्यामुळे बाहेरील वस्तू मुलांना देऊ वाटत नाही. त्यासाठीच आजची ही खास रेसिपी आहे. लगेचच आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वेलची ना अशी थोडीशी तोडून घालायची, जेणेकरून त्याचा सुगंध आपल्या रेसिपीमध्ये येईल. आणि कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर यातली वेलची जी आहे ती काढून घ्यायची आहे. आणि इथे मी सुरुवातीला मॅशरने हे मॅश करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला याची एकदम बारीक स्मूथ अशी प्युरी पाहिजे. त्यामुळे नंतर ठरवलं की मिक्सरलाच हे बारीक करणं योग्य आहे. लगेचच थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि जास्तीचं पाणी वगैरे ऍड करायचं नाहीये. आणि मस्त बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर अशी ही प्युरी तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीचं टेक्स्चर आलं पाहिजे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता लगेचच ही तयार झालेली प्युरी जी आहे आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे. आता साधारण ही प्युरी जी आहे तुम्ही मोजून देखील घेऊ शकता. तर 1 वाटी प्युरी असेल ना, तर त्यासाठी इथे आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी साखर वापरायची आहे. तर मी इथे अर्धी वाटी साखर यामध्ये घालते आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे गॅसवर ठेवायचं आहे. आता एव्हाना तुम्हाला समजलं असेल की आपण काय बनवतोय. तर इथे आपण घरच्या घरी अतिशय पौष्टिक आणि अप्रतिम चवीचा सफरचंद आणि बीटचा जॅम बनवतो आहे. तर आहे ना सोपी रेसिपी. आता फक्त हे आपल्याला घट्ट होईपर्यंत, याचा एकतारी पाक होईपर्यंत शिजवायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. फक्त काय होतं, हे जरा फटफट होतं आणि याचे शिंतोडे उडतात. त्यामुळे हवं तर तुम्ही अशा पद्धतीने झाकण ठेवून देखील हे फिरवू शकता, जेणेकरून शिंतोडे उडणार नाही. जसं जसं हे घट्ट व्हायला लागतं मग शिंतोडे उडणं बंद होतं. आता बघू शकता हे दाटसर झालंय, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घालायचं आहे. अगदी 2 चिमूट किंवा पाव चमचा. यामुळे काय होतं, आपला जाम जास्त काळ टिकायला मदत होते आणि छान त्याला आंबटपणा देखील येतो. आता तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस देखील घालू शकता. साखर पूर्ण विरघळली आणि हा जॅम चांगला घट्ट व्हायला लागला, त्या स्टेजला इथे लिंबाचा रस किंवा लिंबू सत्व घालायचं आहे. तर हा जॅम आपण बीट आणि सफरचंदापासून बनवतोय, पण बीट आणि सफरचंद दोन्ही जास्त आंबट नसतात. त्यामुळे लिंबू सत्व घातल्याने ते प्रिझर्वेटिव्हचं देखील काम यामध्ये करतं. त्याचबरोबर जॅमला छान आंबट किंवा आंबूस चव देखील येते, की खूप छान लागते. आता साधारण इथे 6 मिनिटं झालेली आहेत. आता जॅम इथे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो इकडे तिकडे पसरला नाही, एकाच ठिकाणी थांबला म्हणजे तो तयार होत आहे किंवा तयार झालाय असं समजायचं. आता यामध्ये एकतारी पाक आली पाहिजे, तो असा बोटाला चिकट चिकट लागला पाहिजे. या स्टेजपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. परत 1 मिनिट शिजवलाय आणि परत चेक करते आहे. थंड झाल्यावर चेक करायचा. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर जॅमला रंग आलाय आणि टेक्स्चर देखील बघू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळतो तशाच पद्धतीचं टेक्स्चर तयार झालंय. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी, त्यानंतर मंद आचेवरच ठेवायची आहे. आता चेक केल्यावर तार पण येते आहे आणि मस्त चिकटसर असं हे मिश्रण तयार झालंय, म्हणजेच हा जॅम तयार झालाय. लगेच मी गॅस बंद केला आणि 7 मिनिटं लागले हा जॅम शिजण्यासाठी. थंड झाल्यावर बघू शकता परत थोडा घट्ट होतो, पण किती सुंदर रंग आलाय बघू शकता तुम्ही. आणि चवीला पण खूप भारी झालेला आहे. तुम्ही हवं तर यामध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा फ्रूट इसेन्स देखील घालू शकता. तो सगळ्यात शेवटी घालायचा आहे, जेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा असेल तेव्हा, जेणेकरून मग त्याचा सुगंध टिकून राहील. पण अगदी तुम्ही वेलची घालून देखील माझ्यासारखा बनवू शकता. खूप भारी होतो चवीला हा जॅम. आणि तुम्ही मुलांना ब्रेडला लावून, चपातीला, पराठ्याला लावून देऊ शकता. नक्कीच आवडीने खातील. आहे ना सोपी रेसिपी, तर बाहेरून कशाला आणायची, घरीच अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होते. तर हा जॅम थंड झाला की स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर फ्रीज बाहेर 1 महिना आणि फ्रीजमध्ये
3 महिने टिकतो. अगदी चव जशीच्या तशी राहते. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते, फ्रीजमध्ये ठेवला होता तर परत थोडा घट्ट झालाय, पण एकदम पण असा गोळा झालेला नाहीये. मस्त असा ब्रेडवर स्प्रेड होईल अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे कशा पद्धतीने शिजवायचा आहे ते देखील मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. अगदी चिकटपणा येईपर्यंत, एकतार येईपर्यंत शिजवायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीचा तयार होतो. तर यामध्ये अजिबात बीटची चव लागत नाही. यामध्ये आपण वेलची त्याचबरोबर लिंबू सत्व घातले, त्यामुळे गोड, आंबट आणि छान अशा वेलचीच्या सुगंधाचा हा जॅम इथे तयार झालेला आहे. तर बाहेरील जॅम जेव्हा आपण आणतो ना, तो अति प्रमाणात गोड असतो, पण इथे आपण गोडाचं किंवा आंबट जे प्रमाण आहे ना, आपल्या आवडीने ठेवू शकतो आणि पौष्टिक असा जॅम घरच्या घरी बनवू शकतो, जो की 3 महिने टिकतो. तर नक्की करून पहा ही रेसिपी, आणि आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.